देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। वानखेडेवरच्या भव्य कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 27वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं राज्याला भाजपचा पहिला मुख्यमंत्री मिळाला आहे, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, दिलीप कांबळे, विद्या ठाकूर आणि विष्णू सावरा यांनीही शपथ घेतली। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल। मी सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल। माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्धबुद्धीने पार पाडीन। भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम विधिमंडळ वार्ताहर संघात वार्तालापासाठी जायचं ही गेल्या काही वर्षांपासूनची परंपरा नव्या मुख्यमंत्र्यांनीही पाळली। यावेळेला त्यांनी नव्या घोषणांबद्दल पत्रकारांना माहिती दिली। सेवा वेळेवर मिळाव्यात यासाठीचं विधेयक आणायचा निर्णय त्यांनी जाहीर केला। या विधेयकाच्या माध्यमातून सिटीझन चार्टरला कायदेशीर रूप दिलं जाईल। पहिली कॅबिनेटची बैठक आम्ही जी घेतली याच्यामध्ये पहिला निर्णय आम्ही असा घेतलाय की राज्यामध्ये आम्ही सेवा हमी विधेयक आणणार आहोत। सेवा हमी विधेयक म्हणजे राईट टू सर्व्हिस। या विधेयकाच्या माध्यमातून एक प्रकारे सिटीझन्स चार्टर याला कायदेशीर रूप येईल। राज्यातल्या टोल धोरणाचा नवं सरकार आढावा घेणार आहे, पण सर्व टोल रद्द करणं शक्य नसल्याचं नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। इथे लोकांना लक्षात येत आहे की कंत्राटदार गब्बर होतोय, रस्त्याची अवस्था चांगली नाहीये आणि छोट्या छोट्या रस्त्यांवर इतके टोल काय आवश्यकता त्याची। मला असं वाटतं की पूर्ण रिलुक याच्यात करावं लागेल। ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अन्यायकारक टोल आहे लक्षात येत आहे, केवळ टोल लावायचा म्हणून रस्ते घेतलेले आहेत, ते निश्चित बंद। देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा प्रचाराचा नारळ फोडला होता तो पंढरपूरमधून। त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी विठ्ठलाला पुढच्या आषाढीच्या पूजेचा मान कष्टकऱ्याच्या मुलाला मिळावा असं साकडं घातलं। आता स्वतः फडणवीसच मुख्यमंत्री झालेत आणि 3 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी येते। आषाढीची पूजा मुख्यमंत्री तर कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करावी असा प्रघात युती सरकारच्या काळापासून सुरू आहे। मात्र सध्या उपमुख्यमंत्रीपद रिकामं असल्यानं नव्या मुख्यमंत्र्यांनीच कार्तिकीची महापूजा करावी अशी विनंती विठ्ठल मंदिर संस्थानातर्फे मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे। पांडुरंगाकडे आम्ही गेलो आणि पांडुरंगाला नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद मागितला, त्यांना शक्ती मागितली आणि पांडुरंगाला एवढीच विनंती केली की देवा पांडुरंगा आता अशा प्रकारचा चमत्कार घडव की पुढच्या आषाढीला तुझ्या अग्रपूजेचा मान हा खऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला मिळाला पाहिजे, खऱ्या कष्टकऱ्याच्या मुलाला मिळाला पाहिजे। 3 दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, धनगर, कोळी, जेलमार यांचा खरा प्रतिनिधी जो असेल त्यालाच या ठिकाणी तुझ्या अग्रपूजेचा मान मिळाला पाहिजे। हे साखर पांडुरंगाला आज या ठिकाणी आम्ही थापलाय। लक्षात घेता आणि सध्याचं उपमुख्यमंत्रीपद रिक्त आहे हे लक्षात घेता आमचे मंदिर समितीचे सन्माननीय अध्यक्ष अण्णा डांगे साहेब हे स्वतः मुंबईला जाऊन माननीय मुख्यमंत्री महोदय यांनाच कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा त्यांच्या हस्ते सपत्नीक व्हावी अशी विनंती करणार आहेत। आणि आम्हाला आशा आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय या कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये येऊन शासकीय महापूजा करतील।
शपथविधीनंतर दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचं नवनिर्वाचित मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय। सब जो बातें हमने कही है वो सब करेंगे। हम जनता के लिए सिंचाई घोटाला हो, बाकी घोटाला हो, सबका पर्दाफाश करेंगे और जो दोषी है उनको सजा होगी देखेंगे। या शानदार शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते। पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल हजर होते आणि त्याशिवाय राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन, अनंत कुमार, भाजप नेते राजीव प्रताप रूडी यांनी सुद्धा हजेरी लावली। मित्रपक्षाच्या नेत्यांमध्ये आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उपस्थित होते। त्याशिवाय सीमांध्रचे चंद्राबाबू नायडू हे देखील उपस्थित होते। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा या सोहळ्यासाठी हजेरी लावली। याशिवाय सर्वधर्मीय साधू आणि गुरूंना सुद्धा या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं। आशा भोसले, मधुर भांडारकर, मुग्धा गोडसे, पूनम धिल्लोन या कलावंतांनीही शपथविधीला हजेरी लावली। उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावल्यानं आता शिवसेना सत्तेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यास 8 जणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर, विजय शिवतरे मंत्रिमंडळात येऊ शकतात। त्याशिवाय गुलाबराव पाटील, संजय राठोड, सुभाष देसाई आणि नीलम गोऱ्हेंची सुद्धा वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। पण शिवसेना उपमुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम आहे। उपमुख्यमंत्रीपदासाठी अनिल देसाईंचं नाव आघाडीवर आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथविधीला येणार की नाहीत याची उत्सुकता होती, पण अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी शपथविधीला उपस्थिती लावली। दुपारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री अरुण जेटली तसंच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला आणि शपथविधीचं निमंत्रण दिलं। त्यानंतर उद्धवनी शपथविधीला हजर न राहण्याचा निर्णय बदलला, पण युतीबद्दल आताच काही बोलणार नाही असं त्यांनी कार्यक्रमानंतर सांगितलं। नहीं अभी नहीं, हमारे जवाब बोले थे तो मैं व्यवस्थित प्लेस गए, तो प्लीज सर पर टुडे और टुमारो आज फाइनल नहीं ना सर? आज प्लीज आप ऐसा मत करो। आप निकले भाई जरूर प्लेस ले लूंगा, लेकिन जब भी ले लूंगा आपको बुलाऊंगा। सर बट नॉट टुडे ना? देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूरमध्ये आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण होतं। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। ठाण्यातल्या भाजप कार्यकर्त्यांनी शपथविधीनंतर एकच जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरात देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशा घोषणाही त्यांनी दिल्या। यावेळेला फटाकेही फोडण्यात आले, पण मोदींच्या स्वच्छ भारत अभियानानुसार भाजप कार्यकर्त्यांनीच हा कचराही उचलला। घाटकोपर पूर्वचे आमदार प्रकाश मेहता यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यामुळे घाटकोपरमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं। तर विनोद तावडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्या सिंधुदुर्गातल्या कुणकवण या मूळ गावी जल्लोष करण्यात आला। तावड्यांच्या मूळ घराच्या अंगणात लावलेल्या एलसीडी पडद्यावर हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी कुणकवण गावातले गावकरी एकत्र आले होते। ढोल ताशांचा गजर करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एकमेकांना पेढे भरवून तावडेंच्या मंत्रिपदाचा आनंद साजरा केला। आता मंत्री झाल्यावर तावडे आपल्या गावाचाही विकास करतील असा विश्वास यावेळेला गावकऱ्यांनी व्यक्त केला। शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेडियममध्ये जमलेल्या लोकांची भेट घेतली आणि लोकांच्या या गर्दीतच त्यांची मुलगीही होती। यावेळी सगळ्यांनाच संदीप खरेंच्या दमलेल्या बाबाची कहाणी या कवितेची आठवण झाली।
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे। शपथविधीच्या सरकारी कार्यक्रमाला साधू संत बुवा बापू व्यासपीठावर का उपस्थित होते असा प्रश्न त्यांनी विचारलाय। ही अंधश्रद्धा असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। मी मुख्यमंत्री असताना माझ्या खासगी कार्यक्रमासाठी बंगल्यावर सत्यसाई बाबा आले होते, तेव्हा माझ्यावर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप झाला होता। त्यामुळे शपथविधीला उपस्थित असलेले धर्मगुरू ही अंधश्रद्धा नाही का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। एकीकडे भाजपच्या नेत्यांचा मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा सुरू असताना दुसरीकडे पाथर्डी हत्याकांडाला विरोध करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली। जोरात घोषणाबाजी करणाऱ्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। उद्या मी त्याचा पूर्ण माहिती उद्या मागवलेली आहे, काही प्राथमिक माहिती मी घेतलेली आहे आणि त्यापूर्वी मी त्यांच्या नातेवाईकांशी स्वतः फोनवर देखील बोललेलो आहे। परवाच मी त्यांच्याशी बोललो होतो आणि मी किंवा आमच्याकडनं कोणीतरी त्या ठिकाणी निश्चित जाणार आहे। पुण्याजवळच्या नरहे आंबेगाव भागात काल पहाटे एक 7 मजल्यांची इमारत कोसळली। या घटनेच्या आधी सगळ्यांना सावध करणाऱ्या आणि सगळ्यांचे जीव वाचवणाऱ्या तरुणाचा मात्र मृत्यू झाला। शुक्रवारी पहाटे 2:30च्या सुमाराला मोठा आवाज होऊन इमारतीला तडे गेले आणि हादरे बसायला सुरुवात झाली। आधी तडे गेल्यामुळे आवाज आल्यामुळे 8 कुटुंब अगदी वेळेत बाहेर पडली आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचले। विशेष म्हणजे ही इमारत फक्त 1 वर्ष जुनी आहे। या प्रकरणात बिल्डरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। रेस्क्यू ऑपरेशन सुबह मॉर्निंग 5:30 बजे चल रहा था और बड़ी जद्दोजहद के बाद बड़े अच्छे तरीके से ऑपरेशन को संचालित किया गया और सभी सेफ्टी प्रिकॉशन रखे गए और अल्टीमेट 5-5:30 बजे उसको जिंदा निकाल लिया गया। और अभी तक जो इन्फॉर्मेशन है कि इसमें 2 लोगों के और ट्रैप होने की संभावना है। ऊसाच्या गळीत हंगामाबाबत अजूनही कोणताच निर्णय न झाल्यानं आता शेतकरी चिंतेत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात ऊसांना तुरे आलेत आणि त्यामुळे ऊसाचं वजन मोठ्या प्रमाणात घटून नुकसान होण्याची शक्यता आहे। जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 13वी ऊस परिषद होणार आहे। ऊस दराबाबत राजू शेट्टी आता काय भूमिका घेतात याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। जवळजवळ 12-14 वर्ष झाली हा साखर कारखाना वर्षाला लेट नोव्हेंबर डिसेंबर अशापर्यंत तो साखर कारखाना लेटनं चालू व्हायला लागला आणि ह्याचा फायदा साखर कारखानदार उद्योग करणाऱ्याला मिळतोय, पण प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्याचा काहीही फायदा मिळत नाही। कारण लेट साखर कारखाने चालू झाल्यानंतर ऊसाची रिकव्हरी वाढते, साखर ज्यादा निघते, पण त्याचा फायदा शेतकऱ्याला कुठलाही साखर कारखाना देत नाही। यंदाचा गाळप हंगाम अजून सुरू झाला नसला तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच ऊस तोडणी कामगार आणि वाहतूकदारही अडचणीत आलेत। त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी या कामगारांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं, ऊस तोडणीचा दर टनाला 350 रुपये करावा, मुकादमांच्या कमिशनमध्ये 20% वाढ करावी यांसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले शेकडो ऊस तोडणी मजूर आणि वाहतूकदार सहभागी झाले होते। जोपर्यंत सरकार आणि साखर संघ या संबंध मागण्यांच्या बाबतीमध्ये नवीन सामंजस्य करार करत नाही तोपर्यंत ऊस तोडायचा नाही, बैलगाडी जुंपायची नाही आणि एकही कारखाना सुरू होऊ द्यायचा नाही, हा ठाम निर्धार आम्ही केलेला आहे। सरकार योग्य पद्धतीने जर विचार करत नसेल तर रस्त्यावरील लढाई इथून पुढे आजपासून सुरू झाली असा या जिल्ह्यामध्ये आम्ही ठामपणाने संघटनेच्या वतीने जाहीर करतो। मोबाईल इंटरनेट पॅकचे दर कमी व्हावेत या मागणीसाठी सोलापुरात नेटिझन्सनी आंदोलन सुरू केलंय। काल दिवसभर नेट बंदची हाक देण्यात आली होती। सोलापूरकर तरुण सोशल मीडियावरून नेट बंदचा संदेश मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड करत होते आणि मोबाईल इंटरनेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीचं ऑनलाईन आंदोलन करण्यात आलं। बंगळुरूमध्ये एका शिक्षकाला 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। आरोपीला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। गेल्या महिन्याभरातली ही 3री बलात्काराची घटना आहे। हैदराबादमधल्या शाळेत आता लैंगिक अत्याचाराच्या घटनांसंदर्भात उघडपणे तक्रारी यायला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला या घटनांबद्दल कोणीही बोलायला तयार नव्हतं। बाल हक्क संरक्षण समितीने या शाळेला भेट दिली तेव्हा काही विद्यार्थ्यांनी वारंवार मारहाण होत असल्याची तक्रार केली होती। त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याचंही त्यांनी सांगितलं। समितीने या संदर्भात शाळेला नोटीसही दिली।
पण शाळेकडून या संदर्भात कोणतंही उत्तर देण्यात आलं नव्हतं. 6 नोव्हेंबरपर्यंत या प्रकरणी उत्तर देण्याचे आदेश शाळेला देण्यात आलेत. शाळेच्या व्यवस्थापनाचे राजकीय हितसंबंध असल्यानं या प्रकरणी कोणतंही उत्तर दिलं जात नसल्याचा पालकांचा आरोप आहे. मेरे को स्कूल जाने से डर लगता क्योंकि वहाँ मेरे को पूछते रहते और मैं गलती से स्टैम्प कर दिया पैर पर तो मेरे को पॉलिश करो बोले और मैं बैग और कहीं रख दिया तो मेरे को कैलेंडर से मारे. युनियन कार्बाइडसाठी भोपाळचे मोस्ट वॉन्टेड वॉरन अँडरसन यांचा मृत्यू झाल्याचं आता उघड झालंय. अहवालानुसार अँडरसन यांचा अमेरिकेतल्या एका हॉस्पिटलमध्ये सप्टेंबरमध्ये मृत्यू झाला. भोपाळ गॅस ट्रॅजेडी संदर्भात चौकशीसाठी भारताला अँडरसन यांची चौकशी करायची होती, पण प्रत्यर्पण प्रकरणातून त्यांनी प्रत्येक वेळेला स्वतःची सुटका करून घेतली. भोपाळ गॅस ट्रॅजेडीमध्ये 3700 लोकांचा मृत्यू झाला होता. बर्दवान स्फोटातल्या 12 फरार संशयितांबद्दल माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आलंय. या महिन्याच्या सुरुवातीला तृणमूल समर्थकाच्या घरात झालेल्या स्फोटात जमातचे 2 दहशतवादी ठार झाले होते. तामिळनाडूमधल्या 5 मच्छीमारांना श्रीलंकेनं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर चेन्नईमध्ये लोकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. चेन्नईमध्ये निदर्शनं करण्यात आली आहेत. केंद्रानं या प्रकरणी ताबडतोब लक्ष घालावं अशी मागणीही करण्यात आली आहे. श्रीनगर पोलिसांनी लष्कर-ए तोयबाचे स्लीपर सेल उद्ध्वस्त करत 2 दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय. शहरामध्ये दहशतवादी कारवाया घडवण्याचा या दहशतवाद्यांचा प्लॅन होता असं श्रीनगर पोलिसांनी सांगितलंय. सोन्याच्या किमती काल 600 रुपयांनी उतरल्यात. आता 10 ग्रॅम सोनं 26,500 रुपयांना मिळतंय. दिवाळीचा सीझन संपल्यामुळे आणि आता सोन्याचे दर उतरलेत. डॉलरचा दर चढल्यानंही सोन्याच्या दरावर परिणाम झालाय. भोवताली दारूच्या भट्ट्या आणि असुविधेची बजबजपुरी अशा झोपडपट्टीतल्या वातावरणावर मात करून नाशिकच्या स्वप्नील चिकणेनं खो खोच्या कुमार गटातला सर्वोच्च पुरस्कार पटकावलाय. राजस्थानात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत स्वप्नीलला कुमार गटातला वीर अभिमन्यू पुरस्कार मिळालाय. पंचवटीतल्या संजय नगरमध्ये स्वप्नील आजीकडे वाढला. मजुरी करणारी आजी आणि हॉटेलमध्ये काम करणारे आई वडील, पण स्वप्नीलनं या परिस्थितीवर मात केली ती खो खोच्या प्रेमापोटी. म्हणजे मला आधीपासून सरांनी सांगितले का जेव्हा सुरुवातीला खेळतो त्या खेळताना फक्त आल्यावर फक्त खेळाचाच विचार करायचा आणि ते आपण जे 4 चौकोन आहे खेळायचा आमचं मैदान त्या मैदानाचाच विचार करायचा बस. तर माझं एक स्वप्न आहे का 1-2 मी अजून सिनियर नॅशनल खेळावं. जे आत्तापर्यंत मला जे ओळखायचे ते फक्त स्वप्नील ओळखायचे आणि ते पण 4-5 जण ओळखायचे. पण मी जेव्हा आत्ता खेळणं सुरू केलं आणि जेव्हा मी नॅशनल खेळलो तेव्हा मला खो खोचा स्वप्नील म्हणून ओळखायला लागलेली. नाही ते काहीच वाटत नव्हतं मला का हा स्वप्नीलला मी रोज म्हणजे असं खेळून आला का खेळायला जाऊ नव्हती देत. तर जसं हे आठवणे सर आहे ना आणि मंदा सर यांनी खूप मला सपोर्ट केलं का मावशी खेळू द्या, या खेळपासून फायदा आहे काही. मी बघायला बी जायचे याला ग्राउंडवर लांबून बघायची आहे का काय करत आहे का, असे वायबार मुलांमध्ये बसला का कुठं उभा आहे का काय, पण हा तिथंच असायचं सरांच्या मुलांचा मध्ये असायचं.